ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ अभंग चौथा. भावेविन भक्ती भक्तिविन मुक्ती बळेविन शक्ती बोलू नये. कैसे निदैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिनसी वाया. सायासे करिसी प्रपंच दिननिशी हरिशी नभसी कवन्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेले धरणे प्रपंचाचे. अभंगाचा भावार्थ. भक्तीत म्हणजे उपासनेत जर भाव नसेल तर ती उपासना खरी नव्हे आणि असल्या कवायती उपासनेने तुला मुक्ती प्राप्त होईल असे वाटत असेल तर ते अंगात बळ नसताना शक्तीच्या गोष्टी बोलण्यासारखेच व्यर्थ आहे. मग देव कशाने प्रसन्न होईल व त्याच्या प्रसादाने मला कशी मुक्ती मिळेल असा प्रश्न जर तुझ्या ठिकाणी निर्माण झाला असेल तर त्याचे उत्तर अगदी सोपे आहे. व्यर्थशील न करता तू प्रथम निवांत शांत हो, श्रद्धेने अखंड हरिनाम स्मरण कर. त्यानेच हरी प्रसन्न होऊन तुला मुक्तीचा प्रसाद मिळेल. रात्रंदिवस तू प्रपंचासाठी राबतोस पण हरीचे भजन करण्यात मात्र आळस करतोस. ते का बरे? ज्ञानदेव महाराज सांगतात, तुला जर या प्रपंचाचे धरणे तुटावे सुटावे असे वाटत असेल तर त्याला सोपा उपाय म्हणजे हरीच्या नामाचा अखंड जप करणे हा होय. हा अभंग किंचित संवादरूप आहे. साधकाचे प्रश्न डोळ्यापुढे ठेवून ज्ञानेश्वर महाराज त्यांची उत्तरे स्वतःच देत आहेत. भावेविन भक्ती भक्तिविन मुक्ती बळेविन शक्ती बोलू नये. भावाची म्हणजे श्रद्धेची काय आवश्यकता आहे? आंधळ्या श्रद्धेने कसा परमार्थ घडेल वगैरे प्रश्न काही लोकांच्या ठिकाणी निर्माण होतात. श्रद्धावान असणे हे केवळ निर्बुद्धपणाचे लक्षण आहे असे ते समजतात, पण हा समजच मुळात निर्बुद्धपणाचा आहे. कारण परमार्थ जरी बाजूला ठेवला तरी प्रपंचात सुद्धा जर श्रद्धा नसेल तर आपला संसार सुखाचा होणार नाही. व्यवहारातील जवळजवळ सर्व गोष्टी आपण श्रद्धेवर एकमेकाच्या विश्वासावर करत असतो आणि हा जर विश्वास आणि श्रद्धा नसेल तर संसार चक्र बंद पडायला वेळ लागणार नाही. प्रपंचात त्याचप्रमाणे परमार्थात सुद्धा श्रद्धेचे महत्त्वाचे भावाचे महत्त्व फार आहे. देव डोळ्याला दिसत नाही म्हणून तो आहे कशावरून? त्याची भक्ती केल्याने तो आपले कल्याण करील हे कशावरून? असा अविश्वास धरणे हे सुज्ञपणाचे लक्षण नाही. संत मायबापांनी देव साक्षात पाहिला म्हणजे त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला व त्याच्या भक्तीने जीवाचे कल्याण होते हाही सिद्धांत सांगितला. या संत वचनावर पूर्ण विश्वास ठेवून भगवंताबद्दल अंतःकरणात नितांत श्रद्धा बाळगणे याला भाव असे म्हणतात. आणि हा भाव जर नसेल तर हातून देवाची उपासनाच मुळी घडणार नाही व घडलीच तर तिला भक्तीचे रूप प्राप्त होणार नाही. तात्पर्य उपासनेत जर भाव नसेल तर ती उपासना नुसती कवायत होय व भाव असेल तर ती खरी भक्ती होय. या भक्तीलाच मुक्ती मिळण्याचे सामर्थ्य आहे. म्हणून कैसे निदैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत सिनसी वाया. देव कशाने प्रसन्न होईल व त्याच्या प्रसादाने मुक्ती कशी मिळेल या तुझ्या प्रश्नाचे उत्तर असे की नाना प्रकारची साधने करून स्वतःला विनाकारण शिनवून न घेता तो निवांत शांत राहून भक्तिभावाने हरिनामाचा अखंड जप कर. तुकाराम महाराज हेच सांगतात, बैसुनी निवांत शुद्ध करी चित्त तया सुखांत पार नाही. येऊन अंतरी राहील गोपाळ सायाचे फळ बैसलिया. रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी मंत्र हा उच्चारी वेळोवेळा. पण नामस्मरण करण्यास फुरसत आहे कुठे? हा प्रश्न लक्षात घेऊन ज्ञानेश्वर महाराज विचारतात, सायाशी करिसी प्रपंच दिननिशी हरिशी नभसी कवन्या गुणे. अरे, प्रपंचासाठी तू रात्रंदिवस बैलासारखा राबतोस पण हरीचे भजन मात्र करीत नाहीस. ते का बरे? शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर माऊली सांगते, ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. तुला प्रपंचाचे धरणे तुटावे असे वाटत असेल तर त्याला उपाय म्हणजे हरिनाम जप हाच होय. वरच्या तिसऱ्या चरणात प्रपंच हा शब्द संसार या अर्थी घातला आहे तर शेवटच्या चरणात हा शब्द देह या अर्थी आहे. पाचांचा प्रकर्ष म्हणजे प्रपंच होय. पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचमहाभूतांचा प्रकर्ष देहाच्या ठिकाणी झालेला आहे. एरवी ही महाभूते एकमेकांना गिळू पाहतात पण या देहाच्या ठिकाणी मात्र ती मोठ्या गुण्या गोविंदांनी नांदतात. वास्तविक मी देहापासूनच वेगळा असून त्यातच राहतो. देहाला मी सहज सन्मुख असल्याने व त्याच्या सतत संघाने मीची देहावर विलक्षण प्रीती जडली. ती इतकी की मी चैतन्य स्वरूप असून सुद्धा त्या स्वरूपाचा मीला विसर पडला व मी देह आहे हा भाव जीवाच्या ठिकाणी स्फुरू लागला. या भावबंधनालाच प्रपंचाचे धरणे असा शब्दप्रयोग ज्ञानेश्वर महाराज करतात.
जोपर्यंत हा देहभाव आहे तोपर्यंत जीवाने वाटेल तेवढी यातायात केली किंवा तो प्रपंचासाठी बैलासारखा कितीही राबला तरी ज्या सुखासाठी त्याची एवढी रात्रंदिवस धडपड चालू आहे ते सुख त्याला मिळणे शक्य नाही. या देहभावाची तुटी होणे, या भावबंधनाची गाठ सुटणे यालाच ज्ञानेश्वर महाराज तुटेल धरणे प्रपंचाचे असे म्हणतात. ही गाठ सुटण्याचा उपाय म्हणजे हरिनामाचा अखंड जप करणे हाच होय. तुकानाचे गाये गानियात विरोनी जाये. नामस्मरणात नामगायनात देहभाव विरून जातो. नामसंकीर्तनाने जीवाचा देहभाव जाऊन त्याच्या ठिकाणी देवभाव जागृत होतो. मीची देहाशी पडलेली गाठ सुटते व देवाच्या चरणी मिठी पडते. तुकाराम महाराज हेच सांगतात. नाम घेता उठाउठी होय संसाराची तुटी. ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. तात्पर्य, या प्रपंचात धरणे सुटावे व जीवाचे कल्याण व्हावे म्हणून ज्ञानेश्वर महाराज सर्वांना जिव्हाळ्याने उपदेश करतात. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. रामकृष्ण हरी.